अजूनही मला नाही वाटत पूर्णपणे पेपर फुटीचं थांबलंय प्रकरण जे पण आहे ते. एनटीए मध्ये जिथून पेपर लीक होतोय ते अजून पण शोधलं नाहीये, ते महत्वाचं आहे पहिले शोधणं. सध्या जे हे सीजेपीचं प्रकरण चालू आहे हे जास्त फोकस मध्ये मुलींची सुरक्षता एका बाजूला राहिली आणि हे प्रकरण एका बाजूला राहिलंय. RSS आणि कॉक्रोचची तर कोणीही जरी ह्यांना आवाज उठत असला स्टुडंटचा, तरी आम्हाला म्हणजे जो फायदा होत असेल स्टुडंटला, तर नक्कीच आम्ही दोन्ही सपोर्ट करू. कॉक्रोच जनता पार्टीने आता क्या बोलती पब्लिक हे अभियान सुरू केलं आहे. पुढच्या महिन्यापासून देशभरात कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी फिरणार आहेत आणि युवकांशी संवाद साधणार आहेत. आपण जर पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीकडून सातत्याने युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र दुसरीकडे आता जे RSS आहेत त्यांच्याकडून सुद्धा युवकांशी संवाद म्हणून जे प्रमुख आहेत मोहन भागवत त्यांनी सुद्धा मुंबई येथे युवकांशी संवाद साधला आणि चर्चा सुद्धा केली. आता या सगळ्यांवर जे जेनजी आहेत ज्यांच्यामुळे ही आंदोलन चळवळ उभी राहिली त्यांचं काय मत आहे, त्यांचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा आहे का, आणि जे RSS आहे त्यांचा जो आता स्टँड आहे त्यावर या सगळ्यांचं मत काय ते आपण सुद्धा जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही तरुण तरुणी आहेत. काय वाटतं तुला, इकडे कॉक्रोच जनता पार्टी युवकांशी संवाद साधते, दुसरीकडे RSS सुद्धा आता युवकांसोबत चर्चा करते, या सगळीकडे कसं पाहते तू? मला तरी असं वाटतं जेव्हा सीजेपी स्टार्टिंगला म्हणजे उभं राहिलं आमच्यासाठी, समजा डिक्टे सर वगैरे झाले, ते विद्यार्थी म्हणून आम्ही सर्व स्टँड घेत होतो आणि जेव्हा जंतर मंतर होतं तेव्हा कुठलाही पक्ष वगैरे त्या जंतर मंतर मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला नाही. आणि आता जेव्हा सीजेपीला वगैरे म्हणजे जे घराघरात पोहोचलंय हे सगळं, मग नंतर ना RSS वगैरे बाकीचे पक्ष मग हळूहळू करत असं जर पूर्ण पक्ष येत असेल तर मग सुरुवातीला कुठं होते हे पक्ष, मला असं म्हणायचंय. आता एकदा म्हणजे एखादी गोष्ट मोठी होताना तिला मदत नाही करायची आणि नंतर ती मोठी झाल्याच्या नंतर जर ती गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचते मग ते पक्ष गव्हर्नमेंटला या पब्लिकला दिसले पाहिजे. मग असा दिखावा नको करायला. एक विद्यार्थी म्हणून तर मी हेच म्हणेल. प्रामुख्याने काय वाटतं तुला, सध्या जे तरुण आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत आणि CJP जो स्टँड घेते विद्यार्थ्यांसाठी तो योग्य आहे का? दुसरीकडे RSS ने सुद्धा आता युवकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. मोहन भागवत म्हणताय की युवकांचा जो आक्रोश आहे तो योग्य आहे, मात्र त्यांनी संवाद साधायला हवा. मला असं वाटतं आधी सगळ्यांनी साधलाच ना संवाद, सगळ्यांनी म्हणजे जे पण स्वतःच्या प्रतीने होईना ते सगळ्यांनी केलं, मग तेव्हा त्यांनी नव्हते आले. आता हे जेव्हा खूप मोठं झालंय सगळ्या गोष्टी तेव्हा ते येत आहेत आणि विचारतायत की संवाद साधायला हवा. जेव्हा ते छोटं होतं तेव्हा जे म्हणजे पीडित होते, ज्यांच्या घरी सुसाईड झाले या ज्यांना त्याचा त्रास झाला, जे पेपर लीक झाले, तेव्हा का नाही आले ते विचारायला की काय होतं या तुम्हाला जे पण काय प्रश्न आहेत ते. आणि अजूनही मला नाही वाटत पूर्णपणे पेपर फुटीचं थांबलंय प्रकरण जे पण आहे ते, तर त्यांनी मला वाटतं मेन जे आहे तिथूनच बंद करायला पाहिजे. हे बाकी लोकांना शांत करून या त्यांना काय होतंय ते विचारून त्याचा काही उपयोगच नाही. प्रामुख्याने एक तरुणी म्हणून देशभरात काय मुद्दे वाटतात तुला जे आज घडीला खूप महत्वाचे आहेत तरुणींसाठी? तरुणींसाठी आय थिंक तेच आहे, जे पेपर फुटी या आय थिंक बाहेर गेल्यावर जे लोकांपासून असतं ना ते नजरा बिजरा त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुरक्षितता कुठेतरी कमी अभाव वाटते सुरक्षितता. आपल्यासोबत काही तरुण आहेत. कसं पाहतो, एकीकडे सगळे तरुणांसोबत आता संवाद साधायला प्रयत्न करतात, मात्र जेन जी आहे जी आता सोशल मीडियावर पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे. सोशल मीडिया वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात, त्यातून तुम्ही वेगवेगळे तर्क लावताय. कुठेतरी जेन जी फक्त सोशल मीडिया पुरती राहील का अजूनही पुढे काहीतरी वाटचाल करेल असं वाटतं तुला? नाही, वाटचाल तर करेल ह्याचं तर नाही सांगू शकता येणार, कारण की आज ज्याप्रमाणे इन्स्टा चालू आहे आणि सगळे जे लहान मुलापासून ते मोठे जे वयस्कर आहेत ते सर्वजण जे इन्स्टा आहे का ते सर्वजण यूज करतात आणि त्याच्यामुळे सगळे जे आहेत ते अपडेटेड आहेत. तर कोणत्या गोष्टीत असेल ह्याचं तर आम्ही काही सांगू शकत नाही, पण जरी कोणची रील आली काय पोस्ट केलं तर सर्वजण त्याच्या थ्रू जातात. पण एकीकडे जो आरोप लागवला जातोय की जेन जी आहे ती फक्त सोशल मीडिया ऍक्टिव्ह असते, ती रोडवर येत नाही किंवा पाठिंबा देत नाही, आणि दुसरीकडे म्हणजे अपुऱ्या माहिती अभावी ते आवाज उठवते. तुला वाटतं जेनजीकडे पूर्णपणे सक्षम आहे या सगळ्या गोष्टीसाठी? हा, तसं तर आहेच ना, कारण की असं आपण सांगू शकत नाही जो इन्स्टा युज करतो किंवा जेनजी आहे तो सपोर्ट पण करू शकतो ना, माग पब्लिक मध्ये येऊन तो समोर जरी नाही आला कॅमेऱ्याच्या तरी मागून सपोर्ट करू शकतो तो या बाबतीत. पण जो आरोप आहे की जेनजीला अपूर्ण माहिती असते, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जेनजी बोलते, तर त्याच्याकडे कसं पाहतो तू? नाही, तसं तर नाही होणार, काही माहिती झाल्याशिवाय तो बोलणारच नाही ना. त्याला माहिती झाली तेव्हाच तो बोलेल. सोशल मीडियातून पण माहिती मिळते. हा, सोशल मीडियातून माहिती भेटते, कारण की आज जे काय चालू आहे न्यूज मध्ये सगळं चालू आहे ते पूर्ण त्यांचे न्यूज चॅनल वगैरे सर्व आहे त्याच्यामध्ये.
बरं, कसं पाहते, एकीकडे नीटचा पेपर फुटतोय, दुसरीकडे मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. देशभरात मुलींची सुरक्षता महत्वाचा मुद्दा बनलाय. एक तरुणी म्हणून आता पुढे तुला भवितव्य आहे, अजून तुला शिकायचं, हे करायचंय, पण एकीकडे या सगळ्या गोष्टींकडे काय पाहते आणि या जे कॉक्रोच जनता पार्टीचा स्टँड आहे तो तुला योग्य वाटतोय का? हो सर, हा स्टँड योग्य आहे, कारण की आतापर्यंत कुणीच, याच्या आधीही पेपर लीक झाले पण यावेळेसच ते समोर आलं, याच्या अगोदर कधी समोर नाही आलं. आणि इनफॅक्ट समोर येऊन पण नीट 2025चा पेपरही लीक झाला अशी सगळीकडे अफवा होती, पण ती फक्त अफवा होती की पेपर खरंच लीक झाला तेव्हाही म्हटलं जात होतं नाही, नीट 2025चा पेपर तर त्यांनी हार्ड काढला होता खूप. नीट 2024चा पेपर म्हटले होते की लीक झालाय, तो पण कॅन्सल होणार अशा चर्चा झाल्या होत्या. पण याच्यावर कोणी अभ्यासच केला नाही त्यावेळेस की हा पेपर खरंच लीक झालाय का की नाही झालाय, तो पेपर पुन्हा घ्यायचा का, हे कोणी पाहिलंच नाही. यावेळेस तो पेपर लीक प्रकरण समोर आलं, पण अजूनही त्याचा मास्टर माइंड त्या सिस्टम मध्ये, एनटीए मध्ये जिथून पेपर लीक होतोय ते अजून पण शोधलं नाहीये, ते महत्वाचं आहे पहिले शोधणं. मुलींचा सुरक्षेचा प्रश्न किती महत्वाचा वाटतो सध्या ज्या घडामोडी आहेत त्यावर? मुलीच्या सुरक्षतेचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे सर. सध्या जे हे सीजेपीचं प्रकरण चालू आहे, हे जास्त फोकस मध्ये आहे. मुलींची सुरक्षता एका बाजूला राहिली आणि हे प्रकरण एका बाजूला राहिलंय. पण दुसरीकडे आरोप केला जातोय की सातत्याने सीजेपीवर असा स्टँड घेतला जातोय की कुठेतरी आताच आवाज उठवणं किंवा राहुल गांधीची जी आता कुठेतरी राहुल गांधी या सगळ्याला तोंड देत होते किंवा राहुल गांधीचा कडे वळणारा जो जेनजी आहे तो बाजूला करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी उभी केल्या जाते, असं एक आरोप आहे सोशल मीडियावर. तिकडे कसं पाहते तू? प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो सर. आपण प्रत्येकाला नाही म्हणू शकत की हे करण्यासाठी तिकडे जात आहे, ते करण्यासाठी तिकडे जात आहे. प्रत्येक जण जसा विचार करेल त्याला कसं दिसेल ते. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या तरुणी आहेत त्यांचा वेगवेगळा स्टँड आहे. कुठेतरी राहुल गांधींना बाजूला करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी उभी केली असं म्हणता येणार नाही, कारण की नेमकं एवढे दिवस राहुल गांधी गेला नव्हता आणि जेव्हा जे लास्टचा टाइम आलता त्या टाइमला राहुल गांधीने गेले, पण ते गेले पंतप्रधान आवासाच्या बाहेर. कारण की त्यांनी जायला, चुकलं काही ते. हा, जंतर मंतरवर जायला हवं होतं त्यांनी, पण त्यांनी आले तिकडे. आणि राहिली गोष्ट RSS आणि कॉक्रोचची, तर कोणीही जरी ह्यांना आवाज उठत असला स्टुडंटचा, तरी आम्हाला म्हणजे जो फायदा होत असेल स्टुडंटला, तर नक्कीच आम्ही दोन्ही सपोर्ट करू. बरं, आता तुम्ही आता कुठेतरी राजकारण बघताय, जेनजी म्हणून आता कुठेतरी राजकारण पाहायला सुरुवात केली, ते समजून घ्यायला सुरुवात केली. मात्र तुम्ही बीजेपीचं जे राजकारण आहे 2014 पासूनच ते बघितलंय, समजून घेतलंय, सोशल मीडियावर ते पाहिले सातत्याने. पण दुसरीकडे जे राहुल गांधीचं राजकारण आहे, नवीन ते तरुणांचा आवाज म्हणून उभे होत होते, पण तिकडे जात तू राहुल गांधीच्या विरोधात बोलते, म्हणजे कुठेतरी कॉक्रोच जनता पार्टीने राहुल गांधीला बाजूला केले. नक्कीच असं म्हणता येईल, कारण की एक पुन्हा पार्टी आहे ना, म्हणजे काँग्रेसला नक्की त्याचा काहीतरी फटका यावं किंवा बीजेपीला येणार, म्हणजे जुन्या पार्ट्या आता पुरोगामी वगैरे त्यांना असं म्हणजे चॅलेंज देण्यासाठी काँग्रेस पार्टी म्हणजे येणं, मला वाटतं की काँग्रेस जनता पार्टीचं येणं हे बरोबर आहे. आणि त्यांना याचा नक्कीच काहीतरी हे होईल, नुकसान वगैरे होईल. नक्कीच आपण पाहिलं तर काँक्रोच जनता पार्टीच्या संदर्भात तरुणांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काहींचं म्हणणं आहे की काँक्रोच जनता पार्टी कुठेतरी विरोधकांना बाजूला करण्यासाठी उभी केली, तर काहींचं म्हणणं आहे की काँक्रोच जनता पार्टी ही आजच्या तरुणांचा आवाज आहे. पण दुसरीकडे देशभरात नीटचा पेपर फुटी प्रकरण असो किंवा शिक्षणाबाबत अनेक प्रश्न आहेत, त्यावर आता जेनजी सोबत काँक्रोच जनता पार्टी संवाद साधणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. त्यांचा जो क्या बोलती पब्लिक या उपक्रमाबद्दल तुझं मत काय? त्यांनी खरंच विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे, नाहीतर आपल्याकडून विचारावे आणि नंतर समोर त्याच्यावर ऍक्शन घेऊन असं व्हायला नाही पाहिजे. जसं त्यांनी आता नीटचा पेपर लीक झाला, तो जसा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता, तसं त्यांनी जे पुढील मुद्दे ते नंतर विद्यार्थ्यांना विचारतात ते पण त्यांनी उचलून धरले पाहिजे. फक्त असं नाही केलं पाहिजे की विद्यार्थ्यांना समाधान वाटावं म्हणून गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न घेतले पाहिजे आणि नंतर शांत झाले पाहिजे. तू जे काँक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिलाय का? जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाचे जे राजीनामा झालाय त्यावर तुझं मत काय? मी काँक्रोच जनता पार्टीला आंदोलन मध्ये सहभागी पण झालतो, कारण की ते आंदोलन कोणत्या राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थी हा पक्ष म्हणून ते आंदोलन होतं. आणि ते आंदोलन देशाच्या विद्यार्थीसाठी होतो. देशाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून ते आंदोलन होते. आणि ते जे करताय ते देशाच्या विद्यार्थ्यासाठीच करताय. विद्यार्थी आता मध्ये नीट पेपर
लीक झाला, किती विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी मेहनत केली होती, त्यांचं किती स्वप्न बघितले होते की आपण हे डॉक्टर होऊ ते होऊ, पण त्यांचं स्वप्न ते तुटलं आणि काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यासाठी ते झालता. बरं, RSS आता स्टँड घेते जेनजी सोबत, तर कसं वाटते तुला? RSS ची बाजू योग्य आहे का कुठेतरी? ठीक आहे ना, जोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी जे आंदोलन चालू होतं तोपर्यंत ठीक होतं. पण त्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे की अँटी हिंदुइझम घोषणा झाल्या त्या ठिकाणी, आणि राहुल गांधीचा म्हणजे अगोदर त्यांना सपोर्ट नव्हता, पण नंतर काही वेळानंतर राहुल गांधी त्यांना संपर्क आला. राहुल गांधींनी त्यांना सपोर्ट केला. आणि त्यानंतर असं आहे की CJP पार्टी झाल्यानंतर एक नवीन RAची पार्टी तयार झाली, रिझर्वेशन हटाव. तर त्याबद्दल मी बोलू शकतो की RAचे म्हणजे रिझर्वेशन हटाव पार्टी, आर्टिकल 44 मध्ये लिहिलंय की काही दिवसानंतर तुम्ही समान नागरिक हक्क कायदा हा आपण भारतामध्ये लागू करू शकतो. ह्या हाताने दिलाय. मला असं वाटतंय की ठीक आहे, जोपर्यंत परीक्षा चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आरक्षणाचा विषय असा आहे की ज्यांना जास्त मार्क पडत आहेत आज घरी आहे, आणि ज्यांना कमी मार्क पडत आहेत आज कुठेतरी मोठ्या पदावर आहे. असं माझं म्हणणं आहे त्याबद्दल. म्हणजे आरक्षणावर तुझा थोडं माझं म्हणणं की आहे, पण आरक्षण थोडं UCC काही दिवसानंतर तुम्ही लागू करावे सरकारने. नक्कीच आपण जर पाहिलं तर ही जेनजी होती ज्याच्या वेगवेगळे मत आहेत. काहींचं मत आहे की कॉक्रोच जनता पार्टीने जो स्टँड घेतला तो योग्य आहे, काहींचं मत आहे विरोधकांना बाजूला करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी उभी राहते, तर काहींचं असं मत आहे की आता RSS ला आता जेनजी दिसते का, इतक्या दिवस दिसली नाही का, असे वेगवेगळे मत या जेनजीच्या तरुण आणि तरुणींनी मांडलेले आहेत. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.